थोडी लेट झोप उघडली आहे आणि सो काही नाही, देर आई दुरुस्त आहे. तर आपण आता स्टार्ट केलंय, सो बघू आपल्याला काय होतंय ते. गुड मॉर्निंग. तर आज माझं काम वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि आज मी सुट्टी मारली. आज मी घरीच आहे. तर मी आज अचानक सुट्टी मारली कारण की माझी तब्येत थोडी बरोबर नव्हती, त्यामुळे मी आज सुट्टी मारून टाकली हॉस्पिटलसाठी. तर घरी असल्यामुळे आता थोडं बेटर वाटतंय मला. आणि सो आज मी घरीच आहे कारण मला थोडं सकाळी बेटर वाटत नव्हतं. मला थोडंसं तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे मी अचानक हॉस्पिटलला सुट्टी मारली आणि घरी राहिले. तर मी सकाळी फक्त गुड मॉर्निंग म्हणून सोडून दिलं, बाकी काही बोलले नाही कारण की माझी तब्येत बरोबर नव्हती. सो आता मला थोडं बेटर वाटतंय. आता मी सगळं काम वगैरे आवरून घेतलं आहे. काही नाही, तब्येत बरी नसली तरी घरी कोणी नसल्यावर मलाच काम करावं लागतं. असं नाही की ते म्हणत नाही की तू आवर म्हणून, पण मग आपल्याला तसं बरोबर नाही वाटत. सो एवढं मोठं काम पडलेलं आहे ना, आपण आराम करतोय. सो मी सगळं काम वगैरे आवरून घेतलं आहे आणि आता माझं काम आवरले आणि मी बसल्या ब्लॉग शूट करते. सो आजचा दिवस थोडा बोर जातोय कारण की जर संडे सोडून दुसऱ्या मध्ये जर सुट्टी घेतली तर घरी मी एकटीच असते आणि एकटे असल्यामुळे काही जीव लागत नाही वगैरे घरी. तर मम्मी पप्पा वगैरे सगळे कामाला गेलेले असतात. सुट्टी फक्त संडेचीच भारी वाटते. सो संडेला सगळे घरी असतात, मज्जा येते घरी. तर वेगळीच मजा असते संडेला. तर आज बसल्या वगैरे काय करावं सुचत नव्हतं. सो मी एक सारोळी किंवा पोयम सारखं लिहिलेलं आहे. सो ते मला तुम्हाला म्हणून दाखवायचं आहे. तर म्हणजे ते हिंदीतून आहे कारण की मी जास्त करून हिंदीतून रील वगैरे बघत असते. सो ते हिंदीचे शब्द वगैरे ते आपल्या बोलण्यामध्ये येतात आणि आपल्याला तेच आठवतात. सो मी त्याच्यावरतीच एक लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये असं की तू आसमां और मैं ज़मीं थी शायद, कि तू आसमां और मैं ज़मीं थी शायद, तेरा मिलना किस्मत में नहीं था शायद, प्यार पूरा था भरोसा पूरा था, प्यार पूरा था भरोसा भी पूरा था, पर तकदीर में तू नहीं था शायद, सबका पूरा होकर भी अधूरा रहता है, सबका पूरा होकर भी अधूरा रहता है, वो पहला प्यार तू मेरा था शायद, इसीलिए तू आसमां और मैं ज़मीं थी शायद. सो हे मी लिहिलेलं आहे. एवढं काही जमलेलं वगैरे नाही आहे, तर हेच एवढंच मी लिहिलेलं आहे. आणि हा व्हिडिओ जर माझ्या मम्मीने बघितला तर माझा आसमान जमीन एक करून टाकन. सो हा फक्त म्हणजे एवढं इमोशनल वगैरे नाही, हा फक्त मी टाइमपास म्हणून लिहिलेला आहे. सो मम्मी एवढं सिरियस वगैरे घेऊ नको. तर असंच एवढंच होतं. आणि बसल्या काय करावं, घरी एकटा असल्यानंतर असेच वेळेचा आहे वगैरे सुचतात. सो मी असंच टाइमपास लिहिलं होता. तर मी जे मोटिवेशनल लेक्चर वगैरे म्हणजे मी ब्लॉगिंग स्टार्ट करते, तर म्हणजे कशा प्रकारे केली पाहिजे, कशा टाईप्स केली पाहिजे, त्याच्यावर माझं सर्च अजून चालू आहे. तर मी बघत असते कशा प्रकारे काय करायचं, काय करू शकतो आपण, इम्प्रूव्हमेंट काय करू शकतो. तर त्यामध्ये मी जे मोटिवेशनल वगैरे लेक्चर्स वगैरे बघते, तर त्यामध्ये आधी सांगितलेलं आहे की जे आपली फॅमिली हे त्यांना आधी ब्लॉक करा आणि नंतर स्टार्ट करा. पण माझ्यामध्ये असं झालं आहे की मी चॅनल स्टार्ट केल्यापासून जे अर्धे फॉलोअर्स आहे जे पण काही सबस्क्रायबर्स आहेत ते तर माझी अर्धी फॅमिलीच आहे. सो एवढं काही नाही आहे, दूरचे नाही आहे, सगळे जवळचेच आहे. सो त्यांच्यासमोर मला कॉन्फिडन्स आहे आणि मी त्यांच्यासमोर ब्लॉगिंग वगैरे शूट करू शकते. तर त्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे. जे दूरचे आहे ते तर मला ब्लॉक करावे लागतील आणि ते मी करेल. सो एवढं काही विषय नाही त्याच्यामध्ये. आणि मी बघते अजून आपल्याला एडिटिंगमध्ये काही इम्प्रूव्ह करू शकतो आपण, काही नाही करू शकत. तर तुम्हाला पण जर माहीत असेल आणि तुम्ही जर मला सांगू शकता तर प्लीज करून कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी कशा प्रकारे अजून इम्प्रूव्ह करू शकते, कशा प्रकारे अजून चांगलं करू शकते म्हणून. आणि माझ्यासारखे जे 2026मध्ये स्टार्ट केलेलं आहे तर त्यांनी पण सपोर्ट करा. सो आता काय ब्लॉगिंग वगैरे स्टार्ट केली तर त्याच्यामध्ये मी पण थोडे टिप यूज करते की आपल्याला कशा प्रकारे पुढे जाऊ शकतो, कशा प्रकारे काय करू शकतो.
चार चौघामध्ये, तर त्याच्यामध्ये हे पण सांगता की चार चौघामध्ये आपल्याला शूट करता आलं पाहिजे, म्हणजे ब्लॉगिंग वगैरे आपण हे चार चौघामध्ये म्हणजे बाहेर शूट करायचं. तर ब्लॉगिंग बाहेर करायची म्हणल्यावर मला भीती अशी वाटते की ठीक आहे, आपण चार चौघासमोर आपण व्लॉगिंग शूट पण करू, काहीही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आमच्या राजनगावमध्ये हा प्रॉब्लेम आहे की सगळ्यात जास्त म्हणजे आमच्या गल्लीमध्ये घडलेलं आहे की चालता चालता गळ्यातला हार वगैरे किंवा पोत आहे ती तोडून घेऊन गेलेले आहे. आणि प्लस माझाच फ्रेंड आहे, त्याचा फोन म्हणजे तो फोनवर बोलत होता आणि रोडाने चालत होता, तर त्याचा फोन हातातून हिसकवून घेऊन गेलेले आहे. सो मी जर ब्लॉगिंग काढायला गेले बाहेर तर माझा फोन कधी गायब होईल मला सांगता सुद्धा येणार नाही. सो मी जे पण रोडचे क्लिप वगैरे मी तुम्हाला दाखवते ब्लॉगमध्ये शूट करताना, तर ते मी फोन इतका असं टाईट धरलेला असतो आणि तो पण जवळ धरलेला असतो माझ्या, की त्यांनी करून फक्त समोरच दिसेल. आणि मी जर फ्लिप करून असं एवढं दूर घेतला तर माझा फोन कधी गायब होईल सांगता सुद्धा येणार नाही. सो असं नाही की यांनी करून मी करणार नाही, मी करेन पण थोड्या सेफ पद्धतीने. आणि ठीक आहे, बाहेर पण ब्लॉगिंग करता आली पाहिजे आणि मी पण थोडा कॉन्फिडन्स जो आहे तो ग्रो अप करते आणि बघू, होईल आपण पण करू बाहेर ब्लॉगिंग वगैरे स्टार्ट. सो आता नवीन सो मी घरामध्येच पूर्ण जे डेलीचा जो दिवस आहे त्याचीच ब्लॉगिंग करते. सो आपलं 20 दिवसाचं चॅलेंज कंप्लीट झाल्यानंतर मी बाहेर सुद्धा ब्लॉगिंग करेन, आय प्रॉमिस. सो याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. सो बघू आता कसं आपल्याला हा 20 डेज चॅलेंज स्टार्ट करायचं. कालच्या व्हिडिओमध्ये मी विसरले, कालचा हा 8 म्हणजे 8वा दिवस होता आणि आज हा 9वा दिवस आहे आपला, म्हणजे 9 दिवस हे चॅलेंज आपले कंप्लीट झालेले आहे आणि आपल्याला अजून 11 दिवस जे आहे ते कंप्लीट करायचं आहे. होईल माझ्याकडून आणि मी पण करून दाखवेन कंप्लीट चॅलेंज. सो बघूया पुढचे दिवस कसे जाता, पुढचा जो चॅलेंज आहे. आणि असेच आपण नवीन चॅलेंज करत राहू. तुम्ही प्लीज करून सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आणि घरी असं चालू आहे म्हणजे आता मी सध्या 23 वर्षाचे आहे. सो म्हणजे 2026मध्ये ज्यांनी पण स्टार्ट केलं आहे, जे माझ्या एज आहे म्हणजे एज ग्रुपचे आहे, तर त्यांचं असं झालं आहे की थोडंसं लेट, म्हणजे आता जेव्हा कोविड वगैरे होतात तर त्यांनी खूप साऱ्या जणांनी स्टार्ट केलं आहे. आता त्यांनी ग्रो अप पण झालेले आहे. आम्हाला पण तेव्हा म्हणजे मला तेव्हा स्टार्ट करायला पाहिजे होतं असं मला वाटतं. सो थोडी लेट झोप उघडली आहे आणि सो काही नाही, देर आई दुरुस्त आहे. तर आपण आता स्टार्ट केलं आहे. सो बघू आपल्याला काय होतंय ते, पण नाही आपल्याला पण करायचं आहे. सो बघूया. आणि ज्यांनी माझ्यासारखं स्टार्ट केलं आहे त्यांनी पण मोटिवेशनल व्हिडिओ बघत राहा आणि मोटिवेट होत राहा. म्हणजे 2 दिवस करून सोडून देऊ नका. मला पण माझ्या स्वतःवर भरोसा नव्हता की मी करून दाखवेल, पण मी एकदा म्हणजे एकदम ठामपणे निर्णय घेतला की आपल्याला नाही कंप्लीट करायचं आहे ना, आपल्याला जर काही करायचं आहे तर त्याच्यासाठी स्ट्रगल करावंच लागतं. सो मी पण आता स्ट्रगल वगैरे करते. सो तुम्ही पण करा. आणि त्याच्यामध्ये घरी असं चालू आहे की म्हणजे माझं कॉलेज वगैरे कंप्लीट झाले, आता सध्या मी जॉबला आहे. तर लग्न तर असं कधी असं वाटतं की मी खूपच लेट स्टार्ट केलं आहे. म्हणजे आता लग्नाचे दिवस, घरचे म्हणताय की लग्न करायचं आणि मला काहीतरी नवीन आणि याच्यामध्ये इम्प्रूव्ह करायचं आहे. तो सो थोडं हार्ड चालू आहे घरी पण आणि असं, पण काही नाही, याला पण आपण डील करू आणि पुढे जाऊ. सो बघूया पुढे काय होतंय ते, पण आपण आपला प्रयत्न सोडायचा नाही. तर आजचा दिवस पण संपला आहे. आता वाजले 6. चला उद्या भेटू. बाय.